नमस्कार. लग्नाच्या बेडीमध्ये आपण पाहत आहोत सगळेजण चर्चा करत असतात. कोणाचंही कोणासोबत पटत नाही. शेवटी सिंधू सगळ्यांना सांगते, आपण शांत डोक्याने उद्या विचार करू आणि मग बोलू. आता सगळे रागवलेले आहे, त्यामुळे योग्य निर्णय घेतलाच जाणार नाही. रत्नाकरही म्हणतात, हो मलाही सिंधूचं म्हणणं पटते. आपण उद्या शांतपणे बोलू आणि निर्णय करू लग्न करायचं की नाही. मग विशाल आणि त्याची आई म्हणते, आम्ही निघतो, येऊ आम्ही नंतर. असं करत ती घरी जातात. घरी गेल्यानंतर विशालची आई विशालला जबाब विचारते, का गेलात तुम्ही भेटायला रूममध्ये. त्याच्या कानाखाली ठेवते, खूप रागवते आणि सुनालाही म्हणते, तूही आता तुझ्या माहेरी कायमची निघून जा. जर लोकांना कळलं माझा मुलगा आणि माझी मोठी सून यांच्यामध्ये काय नातं आहे तर जग काय म्हणेल, किती लाज वाटेल, किती घाणेरडं आहे ऐकायला. हे मला काही पटतच नाही तुमचं हे दोघांचं वागणं. आणि रडत रडत ती खाली बसते. खाली बसल्या विशाल तिला समजवण्याचा प्रयत्न करतो. विशालला त्याची आई म्हणते, तू सिंधूसोबत लग्न करू नको. त्या घरी तुझा खूप अपमान झालेला आहे. मला तुझा अपमान झालेला बघवत नाही. तेव्हा विशाल म्हणतो, नाही आई, आता तर मी लग्न सिंधूशीच करेल. मला बदला घ्यायचा आहे त्या राघवचा आणि अन्वीचा. दोघेजण मिळून मला कसं कसं बोलत होतात. आता मी त्याला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. लग्न करेल आणि त्याला चांगला धडा शिकवतो की नाही बघच. इकडे राघव खूप चिडचिड करत असतो. एकही पुरावा आपल्या हाती आलेला नाही. आता काय करावं ते त्यांना सुचत नसतं. अन्वी म्हणते, आयुष हा हॅकर आहे. त्याच्या मदतीने आपण काहीतरी पुरावे गोळा करू. जोपर्यंत आपल्याकडे पुरावा येत नाही तोपर्यंत आपण काहीच करू शकणार नाही. राघवही म्हणतो, आपल्या रंगे हात त्यांना पकडावं लागेल, तेव्हाच सगळ्यांना आपल्यावरती विश्वास बसेल. इकडे सगळी हकीकत राणी रुक्मिणीला सांगते. रुक्मिणी म्हणते, अवघड आहे, आता काय करावं. तितक्यात राजश्री तिथे येते. राजश्रीला दूध घेऊन आल्यानंतर ती विचारते, प्रसाद दिला का. जा सगळ्यांना प्रसाद वाट. आणि सगळ्यांना सांगते, मला सिंधूशी एकांतात बोलायचं आहे. सगळ्यांना ती रूमच्या बाहेर जायला सांगते. रुक्मिणी सिंधूला रूममध्ये घेऊन बसते. तुझं लग्न झालं तर सगळेजण सुखी होतील. राघव सध्या तुझ्यातच गुंतलेला आहे. त्याचं राणीकडे अजिबात लक्ष नाही. त्याने स्वतःहून राणीशी लग्न केलं आहे आणि आता तू लग्न करतोय म्हणून चिडचिड करतोय. जर तू लग्न केलं तर तोही त्याच्या आयुष्यात सुखी होईल आणि तूही लग्न करून घे. सिंधू विचार करते, रुक्मिणी काकूंना माहिती आहे माझं लग्नानंतर मृत्यूयोग आहे. किती स्वार्थी आहे त्या. त्यांच्या स्वार्थासाठी माझा बळी देत आहे. तितक्यात तिथे राणी येते आणि राणी सिंधूला जबाब विचारते, का तू लग्न करत नाही आहे. तुला लग्न करावंच लागेल. तू मला वचन दिलेलं आहे. नाहीतरी तुझी सवयच आहे वचन द्यायची आणि ती मोडायची. तेव्हा सिंधू चिडते. ती सांगते, जे तुम्ही माझ्यासोबत केले ते मी तुमच्यासोबत करणार नाही. काळजी करू नका. तुम्हाला तुमच्यासारखंच सगळं जग दिसतं आहे ना. हां हो ना. तेव्हा राणी चिडते आणि तिच्या गालात मारण्यासाठी हात वर करते. सिंधू तो हात धरते आणि सांगते, माझ्यावरती दबाव आणायचा नाही. माझ्यावर हातही उगारायचं नाही. तुम्ही जे सांगितलं ते मी सगळं करत आहे, तरीही तुम्ही माझ्यावर इतका मोठा आरोप लावताय. जर विशालसारख्या फ्रॉड माणसाशी लग्न केलं आणि माझ्या सावीचे भविष्य जर खराब होणार असेल तर मी ते लग्नच करणार नाही. हे ऐकल्यानंतर राघव तिथे येतो आणि राघव म्हणतो, योग्य निर्णय घेतलास तू. अजिबात कोणाच्या दबावाखाली त्या विशालसोबत लग्न करायचं नाही. राणी म्हणते, मी तिला समजवत आहे. तेव्हा राघव तिला म्हणतो, कोणीही तिला काही समजवायचं नाही. मी माझ्या स्वतःच्या कानाने ऐकलेलं आहे. त्याचा अफेअर चालू आहे आणि अफेअर असतानाही तो सिंधूशी लग्न करत आहे. तिने करायचंच नाही लग्न. इकडे हॉलमध्ये सगळ्यांशी बोलण्यासाठी राघव येतो. राघव सगळ्यांना सांगतो, आपण सिंधूवर फोर्स करायचं नाही लग्न कर म्हणून. अन्वीही तेच सांगते. अशा फ्रॉड माणसाशी लग्न करण्यापेक्षा ती एकटी राहिलेली बरी ना. तिची आजी तिच्यावर चिडते, मोठी माणसं बोलताय, तू का मध्ये मध्ये बोलते. तेव्हा आजीशी ती उलट जबाब देते. तेव्हा राजश्री अन्वीला समजवते, मोठ्या माणसांना असं उलटून बोलायचं नाही, शांत राहा. तेव्हा अन्वी म्हणते, ठीक आहे आजी, तू जर सांगते तर मी ऐकायला तयार आहे. ती तिच्या मित्राला घेऊन आलेली आहे राघवला भेटण्यासाठी. त्यांना आता पुरावे गोळा करायचे आहे. तितक्यात तिथे सिंधू येते. आता सिंधूला विचारत आहे सगळेजण, काय करायचं. सिंधू काय उत्तर देणार हेही पाहणं आता रंजकच ठरणार. पुढे काय होणार पाहण्यासाठी माझ्या लवली स्वर गॉसिप चॅनल नक्की सबस्क्राईब करा. बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका.